चला नाव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या 12वा प्लेअर दोन्ही टीमचा. अरे कोणीतरी या नाव सांगायला असं काय करताय? कोण आहे? अरे गावातला एक जण तरी पाठवा ना कोणतरी. चला आलेत दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी येत आहेत बघा. चला मॅचला सुरुवात करूया पंच. चला जास्त वेळ घेऊ नका बघा. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करा आपण आणि लगेच सुरुवात करूया आपण. जास्त वेळ घालवायचा नाहीये. गोलंदाज राईटला कोण आहे? इकडे बसा ना. इथं मागे बॉलिंगला गोलंदाज सचिन म्हात्रे. सलामीसाठी अनिकेत दरे आणि त्याच्या जोडीला आकाश भोईर. चला सज्ज व्हा. पहिला बॉल षटक क्रमांक पहिला आणि त्यामधील पहिला बॉल. चला मॅचला सुरुवात आपण करतोय. 4 ओव्हर आहेत. चला 4 षटकांची मॅच असेल. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल सचिन म्हात्रे यांचा. डेरवली प्रीमियर लीग DPL डे नाईट फॉर्मॅट आणि त्यामधील एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल कव्हर मधून खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. सिंगल कंप्लीट केली दोन्ही बॅट्समननं आणि एक धावेनं अकाउंट ओपन केलं. एक या धावेनं अनिकेत आणि त्यांच्या जोडीला आकाश भोईर. पहिला बॉल सचिन यांचा पाहिला आपण एक धावेसाठी. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतील आणि सज्ज होत आहेत. पुढच्या बॉलसाठी तयार सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं त्यामधील पुढचा बॉल. या वेळेला एज लागली होती. बॅटची अतिल एज. यष्टीरक्षकाच्या अगदी पुढ्यामध्ये समोर बॉल पडला. एक टप्पा हातामध्ये येत होता परंतु हा बॉल मात्र आपण पाहताय अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. चेंडू क्रमांक 2 कंप्लीट झाले. धावसंख्या 1 लागली आणि पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर डॉट. श्री गुरुदत्त संघ आणि त्यांच्या बरोबर लावण्य फायटर्स. डावखुरी हाताचा गोलंदाज. प्रॉपर बॉल पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त बॉल होता आणि या बॉलवर मात्र बीट केला आकाश भोईरला आणि त्यानंतर मात्र हा अगदी डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल आलाय. या वेळेला आकाश भोईरचा हा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचले होते बघा. चेंडू समोर पडलाय. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीनं 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय आणि 4 बॉलमध्ये 3 धावा. 4 षटकांमध्ये धावा येणं महत्वाचं आहे. धावा किती जमतील तितक्या लावण्य फायटर साठी महत्वाच्या. अगेन्स्ट गुरुदत्त टीम पाहाल मध्ये श्री गुरुदत्त टीम एक चांगला संघ आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मध्ये लीग मध्ये चांगला खेळ त्या टीमचा राहिलाय आणि सेमी फायनल मध्ये खेळताना 2 संघ. या वेळेला बॉल फटका सुरेखा इनफिल्डला क्लिअर करतोय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू फरार झालाय. 4 धावा. चौकार आकाश भोईरच्या बॅट मधून चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 बॉल मध्ये 7 धावा. 7 रन्स चौकाराला. पहिली सिंगल आली त्यानंतर 2 डॉट आले. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी मग 2 आल्या आणि आता मात्र चौकार येतोय. धाव संख्या 7 आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज आहे सचिन म्हात्रे. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळतोय. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका क्लिअर करतोय. इनफिल्डच्या वरून खेळलाय. आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. आकाश भोईरच्या बॅट मधून येतोय हा क्लासिकल ड्राईव्ह. 4 धावा आणखी चौकार. असं वाटलं होतं की सचिन म्हात्रे यांचं षटक वरचढ होत आहे परंतु त्यानंतर आलेले 2 बॅक टू बॅक चौकार. 8 धावा आल्या. त्यानंतर धाव संख्या जोडली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 रन्स पाहायला मिळाल्या. 11 ऑन अ बोर्ड. 11 रन्स स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये. चला षटक क्रमांक 2 चालू करूया. गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतील दुसरं षटक हाताळण्यासाठी. विकास कदम.
विकास कदम येतात बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक दुसरा हाताळणार इथून पाहायला मिळेल. डेरवली प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहत आहे. एक जबरदस्त आयोजन नियोजन 4 दिवस ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार आपण पाहिला आणि आज मात्र सकाळपासून ही स्पर्धा एन्जॉय करतोय. अंतिम क्षणामध्ये आता पोहोचणार आहोत थोड्याच वेळामध्ये. सेमीफायनल, त्यानंतर मेगा फायनल आणि त्यानंतर कोण चॅम्पियन, रनर अप, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या साऱ्या गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 इथून सुरू करतोय गोलंदाज विकास कदम. विकास कदम यांचा पहिला बॉल या वेळेला चांगला बॉल होता. चांगला बॉल अनिकेत साठी आणि फक्त सिंगल घेतली बघा. सिंगल रन्स कंप्लीट केली जातीये. पहिल्या बॉलवर सिंगल रन्स न 12 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या. 12 ऑन अ बोर्ड, 12 रन्स स्कोर कार्डवर लागतायत. धावसंख्या किती जोडले जाईल, धावसंख्या किती असेल, किती धावेचं आव्हान या मॅच मध्ये यावेळेला टॅप करतोय. चांगला बॉल होता, फक्त सन्मान दिलाय ऑन साइडला, सेकंडचा कॉल. परंतु एकच मिळेल, एकच रन्स तिथून मिळते. एकच्या मदतीनं धावसंख्या आता 13. 13 ऑन अ बोर्ड, 13 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेंडू इथून संपलेत. षटक क्रमांक 2 मधील 2 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील तुम्हाला. यावेळेला हा बॉल अगदी खोलवट टप्प्याचा खोदून काढतोय अलॉंग द कार्पेट. फिल्डर थोडासा फंबल झालाय. चेंडू हातामधून निसटलाय आणि हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल धावा देऊन जाईल. या बॉलवर तब्बल 2 धावा. 2 न मात्र टीमची धावसंख्या आता 15 वर पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत या बॉलवर. धावसंख्या आता 15 स्कोर कार्डवर जोडली जातीये. अनिकेत दरेला स्ट्राईक वर तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग मार्कवर विकास कदम पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजव्या बाजूनं पुढच्या बॉलसाठी पंचांना पास करून. यावेळेला लोअर फुल टॉस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. मिश्रण करतायत. त्यानंतर थोडस चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि मोठे फटके मारू दिले जात नाहीये. त्यानंतर धावांना थोडस सिंगल डबल वर थांबवलं जात आहे आणि या बॉलवर मात्र आणखी एक सिंगल आली. धावसंख्या 16 रन्स, एक धाव ऍड झाली. धावसंख्या 16 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. विकास यांचे बॉल संपले त्या षटकामधील तब्बल 4 बॉल, 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग करतायत आणि त्यानंतर मात्र हा बॉल डॉट चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. चांगला बॉल समोरून टर्न करतोय, समोरून टॉस केलाय, समोरून अगदी बॉलला काढलं जात आहे आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आलेखीचा विचार केला तर धावसंख्या 16 रन्स. 16 ऑन अ बोर्ड. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी आकाश भोईर आणि मग अनिकेत दरे आणि धावसंख्या आहे ती 16 धावा. 12 बॉलचा खेळ संपलाय. 16 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढच्या षटकामध्ये आता काय रणनीती असेल, पुढच्या षटकामध्ये किती धावा असतील, पुढच्या षटकामध्ये मागचं चित्र कसं असेल, या साऱ्या गोष्टींची अगदी चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज येत आहेत सत्येंद्र चौधरी बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतील. समोर अनिकेत. धावा आल्या नाहीत बघा, धावा येणं महत्वाचं आहे. ज्या मागच्या सर्व मॅचेस मध्ये खेळ आपण पाहिला, या मॅचेस मध्ये होणं गरजेचं आहे. निर्णायक मॅच, महत्वाचा सामना. जिंकला तर पुढे जाण्याची संधी असेल किंवा मग प्रवास थांबला जाईल आणि यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न करत असताना झेल उडालाय, झेल टिपलाय आणि बॅट्समन इथून परततोय. झेल टिपला गेलाय आणि अनिकेत दरेच्या पारीचा अंत. धक्का पहिला टीम लावण्य फायटर्स टीमला.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाज क्रमांक 3 वर रोहित. स्वराज आहे का? स्वराज नाईक. डावखुरी आताचा स्वराज नाईक आलाय. समोर गोलंदाज आता पुन्हा एकदा सत्येंद्र चौधरी. सत्येंद्र चौधरी यांचा बॉल. चेंडू काहीसा खाली ठेवलाय, लो राहिलाय. हा बॉल इथून पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल येतो. आणखी डॉट बॉल आलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर आता स्थिरावलेली 16 या अंकावर पाहायला मिळेल. धावांना वेग येत नाही, धावा येत नाही, धावा जमत नाहीयेत. चांगले चेंडू हाताळले जातात. प्रत्येक बॉलवर चांगले लाईनीने लेन पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करतायत. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाहीये. एकच रन्स मिळेल. एक ना आता धावसंख्या 17 धावसंख्या असेल. 17 बोर्ड पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सज्ज व्हायचं बघा दोन्ही टीम. सिया सुपर किंग्स आणि मोरिया जाबाज दोन्ही टीम आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आपण सज्ज व्हा. कर्णधार आपण येऊन थांबायचं आहे दोन्ही टीम. सत्येंद्र पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. समोर आकाशला आपण पाहतायत. मोठा फटका येत नाहीये. थोडस प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्न करत असताना आपण विचार जर केला तर इथून मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. रनआउट साठी आपण पाहताय. अगदी खेळाडू पोहोचलाय का स्वराज. त्यानंतर हे चेक केलं जाईल सायप्रीत लाईव्ह स्क्रीनवर. बॅट्समन सेफ असेल. नॉट आउट. धावसंख्या या बॉलवर 2. आकाशनं जोरदार प्रयत्न केला. सेकंड साठी परतले आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. आणि त्याच्या जोडीला स्वराज नाईकला आपण पाहिलं. तो सुद्धा वेगानं आला. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या आता 19. पुढचा बॉल असेल सत्येंद्रांचा. समोर आकाश. मोठे फटका अद्यापर्यंत आला नाहीये. चौकार 2 आले. त्यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा बॉल होता आणि या बॉलवर मात्र आली एक लेग बायची सिंगल. धावसंख्या 1 जोडली. धावसंख्या आता 20 पाहायला मिळेल. चेंडू आता संपले. त्या षटकामधील षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये चेंडूचा खेळ संपलाय. 5 बॉलचा. एक चेंडू आता उर्वरित शिल्लक राहिलाय. एक बॉल आता मात्र शिल्लक आहे. येणाऱ्या एक बॉल मध्ये आता किती धावा येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जात आहे. या बॉलवर धावा येतील किती. समोर स्वराज आहे. सत्येंद्र चौधरी. पुढच्या बॉल साठी अंतिम बॉल.
या वेळेला हा बॉल लेग साईडच्या दिशेनं अगदी पाहायला मिळतं अवांतर फेकलाय, वाईड आलाय. वाईडची एक्स्ट्रा धाव खर्च झाली. धावसंख्या आता 1 न पुढे जाईल. 21 धावसंख्या. 21 धावसंख्या. 40 पर्यंत पोहोचणं, 40 प्लस जाणं, ह्या साऱ्या गोष्टी कराव्या लागते. आकाश भोईर अद्याप मैदानात आहे, प्रयत्न करतोय, प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहे तो. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, बाहेर निघालाय बॉल. आणखी एक अवांतर बॉल, वाईड बॉल फेकतोय. वाईडनं आणखी एक एक्स्ट्रा धाव खर्च झाली. धावसंख्या आता जोडली गेली ती 22 या अंकावर. 22 ऑन अ बोर्ड. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहायला मिळेल तुम्हाला. आता अंतिम बॉल या षटकामध्ये शिल्लक राहिलाय. अंतिम बॉलवर आता किती धावा जोडेल स्वराज आणि समोर सत्येंद्र. या वेळेला घडतंय काय? पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल आणि त्याच्यावर मात्र मागे जातोय नशिबाचा चौकार. 1+4 अशा मिळतील 5 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आणि या 5 धावेनं टीमची धावसंख्या अगदी पुढे जाईल 27 या अंकावर. धावसंख्येला बल दिलंय, धावसंख्येला थोडस वेगानं पुढे नेलंय आणि धावसंख्या जी जमत नव्हती ती धावसंख्या आता 27 या अंकावर. एक्स्ट्रा धावा खूप साऱ्या खर्च होत आहेत सत्येंद्र चौधरी यांच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्या आणि हा बॉल मात्र आपण पाहताय अगदी या बॉलवर 22चा हा चौकार आलाय. 22चा चौकार. चेंडू अडूच शकला नाही. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, ते झालं नाही आणि त्यानंतर 22च्या इथून 4 धावा. 2 चौकार असे पाहायला मिळाले लॉंग स्टॉपला मागे. त्यानंतर 4 धावा आणि 4च्या मदतीनं टीमची धावसंख्या 3 षटकं कंप्लीट झाली. धावसंख्या जोडली 31. पहिल्या 2 षटकाचा विचार केला, धावसंख्या होती आपण धावफलकावर पाहिली असेल ती म्हणजे 16 धावा होत्या आणि या षटकामध्ये 15 आल्या. म्हणजे मी म्हणेन की इथे लावण्य फायटर टीम साठी हे षटक खूप चांगलं राहिलंय. त्यामध्ये 2 चौकार मागे आले, एक्स्ट्रा धावा वाईडच्या आल्या आणि आता मात्र एक चांगलं टोटल सध्याच्या घडीला या 3 षटकामध्ये 31 झाल्यात. येणारे शेवटचे 6 बॉल मध्ये आता काय रणनीती आखली जाईल, गेम प्लॅनिंग काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, येणाऱ्या पुढच्या 6 बॉल मध्ये हे सुद्धा पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय देवेंद्र शेळके. देवेंद्र शेळके सज्ज होत आहे. षटक क्रमांक 4 त्यामधील स्लॉगरचे षटक, डेट ओव्हर आणि या हाणामारीच्या षटकासाठी देवेंद्र शेळके यांचा पहिला बॉल. देवेंद्र यांचा पहिला बॉल समोरच्या दिशेला खेळलाय, अगदी 1 टप्प्याने चेंडू निघालाय, स्ट्रेट फॉरवर्ड, मिळतील 4, आलाय चौकार. टीमची धावसंख्या वेगाने गेली पुढे 35 या अंकावर. 35. आकाश भोईरच्या बॅटमधून 4 आल्या, धावसंख्या 35. येणारे बॉल आता शिल्लक 5. उर्वरित 5 बॉल मध्ये किती धावा येत आहेत? आता 35 धावा जोडल्या आणि 35 जोडल्यानंतर आता 5 बॉल मध्ये कुठपर्यंत पोहोचेल? 45, 50, 40 प्लस एक चांगलं फायटिंग टोटल या मॅच मध्ये होईल का? डीपीएल जो जिंकेल तो मेगा फायनल साठी पुढे जाईल आणि त्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी. फटका सुरेख आहे, फिल्डरला बीट केलाय, फिल्डरला अगदी चगवलाय आणि चेंडू मात्र वेगाने निघालाय. अगदी चपराक लगबावी तसा हा फटका होता आणि आकाशच्या बॅट मध्ये अगदी ताकद पाहायला मिळाली आणि त्यानंतर आणखी एक चौकार. टीमची धावसंख्या आता 39 ऑन अ बोर्ड. 39 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. चांगली धावसंख्या आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक्स्ट्रा धावा सुद्धा आल्या, त्याचे चौकार सुद्धा आले. या वेळेला आकाश भोईरने दिलाय हा तडाखा, दे धक्का आणि घे चक्का. चेंडूला सरळ खेळतोय, सीमा रेषेच्या बाहेर डीपीएल मधील येतोय हा उंच षटकार आणि या 6 धावेनं टीमची धावसंख्या आता 45 या अंकावर. 45 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. चेंडूचा आता विचार केला तर संपलेत आता या षटकामधील शेवटच्या अंतिम षटकामध्ये 3 बॉलचा खेळ राहिलाय. देवेंद्र शेळके आता मात्र महागडा ठरतोय. देवेंद्रच्या 3 बॉल मध्ये 14 आल्या, 2 चौकार, 1 षटकार, 14 रन्स खर्च करतोय. 45 पर्यंत पोहोचलाय. असं वाटलं होतं की धावा होतील की नाही, धावा 30 पर्यंत जातील की नाही, परंतु आता 45 जोडल्या.
चांगली बॅटिंग, संयम साधला, संयम राखला, स्वतःवर कंट्रोल ठेवला आकाशनं आणि त्यानंतर धावा आल्या. यावेळेला खोदून काढतोय पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय सिंगल कंप्लीट. चेंडूला उचलला, फेकलाय, सेकंडचा कॉल. परंतु काय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहताय जसं आपण पाहतो ना, अगदी एखाद्या अड्ड्यामध्ये एखादा अगदी जी बैलगाडी जोडी जी आपण पाहतो ना वेगानं किती पळतीये आणि एखाद्या हरणाच्या मागे जसा चित्ता लागावा तसा आकाश भोईर मैदानाच्या आतमध्ये धावलाय आणि धावत संख्या 2 जोडली. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार येऊन थांबायचं बघा. मोरिया जाबाज आणि सिया सुपर किंग. या वेळेला आणखी एक जबरदस्त ड्राईव्ह, फटका उंच आलेला आलाय हा ऑन साइडला. आणखी एक षटकार. मॅचचं चित्र बदललं जात आहे. मॅच मध्ये धावा येत नव्हत्या आणि आता मात्र धावा आल्या आणि धाव संख्या जोडली 50 प्लस 53 ऑन अबाउट 53 धाव संख्या. शेवटचा अंतिम बॉल. काय घडलं या षटकानं, नशीब कुठून बदललं बघा. जे 22चा चौकार, त्यानंतर वाईटचा चौकार, एक्स्ट्रा धावा आणि तिथून नशीब बदललं अगदी लावण्य फायटर्स टीमचं. आणि आता मात्र हा संघ आपण पाहताय वाटचाल करतोय 53 पर्यंत. बॉल शिल्लक अंतिम एक बॉलवर आता किती धावा येत आहेत की इथून देवेंद्र शेळकेचा कमबॅक राहील या बॉलवर. आकाश भोईरला आपण पाहताय ज्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 36 धावांची इनिंग, 15 बॉल आणि 36. अंतिम बॉल समोरच्या दिशेला खेळतो, स्ट्रेट फॉरवर्ड, फटका सुरेख फटका सजवलाय आणि 4 धावा. चौकारण मात्र टीमची धावसंख्या जोडली. लावण्य फायटर्स टीमनं जमवल्या तब्बल 57 रन्स आणि टार्गेट ठेवलंय येणारे 24 बॉल 4 षटकांमध्ये करायचे ते 58 धावा श्री गुरुदत्त 11 टीमला. 2 षटकात 16 आणि येणाऱ्या पुढच्या 12 बॉल मध्ये खूप साऱ्या धावा. चला टॉस करूया आपण. एका बाजूला मोरिया जाबाज, दुसऱ्या बाजूला सिया सुपर किंग्स. चला टॉस करतोय आपण. अतुल दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला आपण टॉस करतोय. सेकंड सेमीफायनल. चला टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय मोरिया जाबाज. चला डिसिजन वर अंमल करायचा आहे. लगेच सामना संपला की जे काही डिसिजन असेल त्याच्यावर निर्णय आपण लगेच सांगा. चला येणारी बॉल आता 24 बॉल मध्ये तब्बल करायच्या टोटली धावसंख्या 58 धावा. धावा जमल्या नव्हत्या, धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर धावा आल्या. एक जबरदस्त खेळ, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धाव सुद्धा सुरू झाल्या, चौकार सुद्धा आले. यष्टीरक्षकानं केलेल्या अगदी चुका तिथून धावा आल्या आणि त्यानंतर षटकार सुद्धा आले आणि शेवटच्या षटकामध्ये देवेंद्रच्या तब्बल 26 धावा आल्या आणि हे 26 धावेचं बळ आता अगदी गोलंदाजीमध्ये देऊन जाणार आहे ते म्हणजे लावण्य फायटर्स टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका बघा. आता वाजलेत 3:49. सामना अगदी मी म्हणेन 4:20 सामना संपणं गरजेचं आहे. चला आपण लगेच सामना सुरू करूया. 4:20, 4:10 आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा एक सेमीफायनल, एक फायनल आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन या साऱ्या गोष्टी. डेरवली प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. गतवर्षी या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेतली. स्पर्धेमध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मग लाईव्ह स्पर्धा, त्यानंतर एक जबरदस्त मैदान, त्या मैदानावर 38 सर्कल LED पाहायला मिळाली. त्यानंतर मग आपण पाहता डे नाईट फॉर्मॅट, हे महत्वाचं आहे आणि एक विलोभनीय आणि एक जबरदस्त स्पर्धा.
बऱ्याच वर्षापासून आपण पाहताय ही लीग सुरू असते आणि त्यानंतर यंदा डे नाईटच्या अगदी फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. यशस्वी आयोजन नियोजन मानसी स्पोर्ट डेरवली यांच्या माध्यमातून झालंय आणि आता मात्र आपण पाहू शकाल येणारे उत्तरार्धामध्ये 24 बॉल सेकंड इनिंग मध्ये करायचे त्या 24 बॉल मध्ये 58 रन. बॉलिंग मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला आकाश भोईर टाकणार आहे. समोर बॅटिंग करण्यासाठी सज्ज होणारी जोडी पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर विकास कदम आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन म्हात्रे ही जोडी पाहायला मिळतीये. एक नामची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. श्री गुरुदत्त 11 टीमची पुढे जाताना कोणता संघ असेल, गुरुदत्त 11 की मग लावण्य फायटर्स. येणारे 24 बॉल 58. सुरुवात होईल का? जी सुरुवात अगदी खडतर झाली होती लावण्य टीमची, त्यानंतर धावा आल्या. आता मात्र सुरुवात कशी करेल गोलंदाजी करताना आकाश भोईर की बॅटिंग करताना संघ चांगला खेळ करेल, गोलंदाजी करेल, अगदी मग धावा जमवेल. या मॅच मध्ये कोणता संघ विजय प्रस्थापित करेल, कोणाला संधी मिळेल, कोण जिंकून पुढे जाईल, मेगा फायनलचं तिकीट कुणाला मिळेल. समसमत्या ट्रॉफीज पाहताय तुम्ही मैदान अगदी मंचाच्या समोर. प्रथम आणि द्वितीय अगदी मनाला खूप प्रसन्न करणाऱ्या दोन्ही ट्रॉफी पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर फटका इथून पाहायला मिळालाय. चेंडू सरळ काउ कॉर्नर रिजन मध्ये येतोय. हा पहिल्याच बॉलवर षटकार. पहिलाच बॉल अगदी पायांमध्ये टाकलाय, त्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला. आकाश भोईर अगदी हलक्या हाताने खेळलाय आणि 6 धावा. 58चं टार्गेट. येणारे बॉल आता 23 बॉल 52. 23 मध्ये 52. विकास आणि सचिन अशी जोडी. आकाशसाठी आकाश पुढचा बॉल. आकाशाचा पुढचा बॉल समोर दिलाय बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा सिक्सर. दोन बॉल मध्ये 12 धावा जोडल्या. टार्गेट आहे 58. आता मात्र राहिल्या 46. समीकरण आता बदललं जात आहे. येणारे 22 बॉल आणि 46. काहीतरी करावं लागेल, चांगला चेंडू हाताळावा लागेल, चांगली गोलंदाजी करणं मग करावं लागेल. आकाश भोईरचा हा बॉल चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि इथून निर्धाव बॉलची समाप्ती. डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये 12 धावा, 2 षटकार आले. आकाश भोईरनं वैयक्तिक कोट्यामध्ये 40 धावा केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना आता पुन्हा एकदा सज्ज. चांगली गोलंदाजी करणं हे अगदी टीम साठी महत्वाचं आहे. अनिकेतला आपण पाहताय चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल मिळेल. सिंगल रन्स न आता टीमची धावसंख्या पुढे सरकली ती तब्बल 13 या अंकावर. 4 बॉल मध्ये 13 धावा त्यानं खर्च केला. स्ट्राईक एंडवर सचिन म्हात्रे आता डावखुऱ्याचे बॅट्समन पाहायला मिळतील. 20 बॉल आणि आता 45. या वेळेला फटका आपण पाहताय. फिल्डरच्या वरतून खेळतायत. क्षेत्र खाली आहे आणि या बॉलवर सुद्धा 4 धावा. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या आता 17 या अंकावर. राहिल्या 41 धावा. शिल्लक राहिलेत बॉल आता 19 बॉल 41. समीकरण बदललं जात आहे. पॉवर प्लेचे षटक. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक बाहेर, बाकी मोकळ क्षेत्र आणि त्या दिशेनं सातत्यानं खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला चांगला बॉल, संबरिंग डिलिव्हरी. षटक इथून कंप्लीट झालाय. 6 बॉल संपलेत. आकाश भोईर आणि त्यानंतर जोडली धावसंख्या 17. येणारे 18 बॉल आणि 41 धावा. 18 बॉल आणि 41 रन्स करायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. पुढचा गोलंदाज विनायक पाटील. पुढचे गोलंदाज विनायक पाटील. येणारे बॉल आता 18 आणि त्यामध्ये 41 रन्स असतील.
41 धावा जमवणं, 41 धावा वाचवणं हे अगदी पाहायला मिळणार आहे. कोण असेल या मॅचचा प्रबल दावेदार, कोणाला तिकीट मिळेल मेगा फायनलचं, कोणता संघ पुढे जाईल, कोणाचा प्रवास थांबेल. पुन्हा एकदा या वर्षाची वाट बघावी लागेल या स्पर्धेसाठी. येणारे बॉल 18 आणि धावसंख्या 41 करायची आहे. कारण या स्पर्धेची आपण एक पूर्ण वर्षभर वाट बघत असतो. कधी डीपीएल असेल, कधी डीपीएलचा अगदी फॉर्म, त्यानंतर मग ऑप्शन आणि मग या साऱ्या गोष्टी, आणि कधी ती तारीख येते आणि पुन्हा एकदा ती वाट बघणं. मग यंदा चांगला खेळ केला तर संघ पुढे जाणं. इथून बॉल अवांतर फेकलाय, व्हाईट बॉल फेकलाय. विनायक पाटीलनं एक्स्ट्रा धाव खर्च केली. धावसंख्या आता येणारे बॉल 18 आणि त्यामध्ये 40. 18 धावा लागताय स्कोर कार्डवर. 18 बॉल मध्ये 40 रनचं आता आव्हान राहिलंय. पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार. विनायक पाटील के सुद्धा बराच अनुभव आहे, बरीच वर्ष खेळलाय, चांगला खेळ सातत्यानं राहिलाय, परंतु आज गरज आहे टीमला चांगल्या गोलंदाजीची. इथून मात्र बॉल अगदी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, आपण पाहत आहे. सिंगल मिळाली. सिंगल रन्स न टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आता 19 अंकावर. 17 बॉल आणि 39 धावा. 17 चेंडू 39चं समीकरण पाहायला मिळत आहे. विनायककडे अनुभव आहे, कलात्मक गोलंदाजी आहे, अगदी वेगवेगळे टर्न टाकणे या साऱ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि व्हेरिएशन करणं हे सुद्धा तो जाणतोय. आणि मग 17 बॉल मध्ये 39 आणि त्यासाठी मग चांगला खेळ करणं महत्वाचं आहे. बरेचसे खेळाडू आपण पाहिले ना तर अगदी पोलीस दलामध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू आहेत आणि अगदी या टीम मध्ये सुद्धा आपण पाहत आहे, कारण या अगदी त्यांचा सराव सातत्यानं आपण पाहिलाय. मग बऱ्याच ठिकाणी पनवेल पोलीस असेल, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस, अशा अगदी सीबीआय या सर्वांच्या मॅचेस सुद्धा आपण पाहत असतो. आणि स्ट्राईक वर आपण पाहताय पनवेल शहर मध्ये अगदी आपण पाहताय कार्यरत असणार डावखुऱ्याचे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. सचिन मात्रे बॉलिंग मार्क वर आहेत. गोलंदाज विनायक. विनायकचा हा बॉल फुल टॉस, फिल्डर सजवलाय, फिल्डर लावलाय तिथे बघा. त्याला माहिती क्षेत्र निवडलं जात आहे, त्या दिशेनं बॉल येतोय जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये चांगला बॉल हाताळणं हे साऱ्या गोष्टी. इथून मात्र आपण पाहताय धावसंख्या आता 1 न पुढे जातीये आणि धावसंख्या जोडली 20 धावा. येणारे बॉल आता राहिले 16 चेंडू आणि आव्हान आहे 38 धावेचं. 16 बॉल 38. 16 चेंडू मध्ये 38 धावा करायच्या आहेत. या वेळेला स्टेप आउट झालेत. फुटवर्कचा वापर, पुढे येऊन खेळले, फटका बॅटवर घेतलाय आणि चेंडूला आकाशच्या वरून खेळतायत. षटकारासाठी 6 धावा. फोडणं किंवा मग थांबवणं महत्वाचं आहे. ते केलं जाईल का विनायकच्या माध्यमातून? विनायकचा बॉल रिव्हर्स, फटका सक्सेसफुल. सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा निघतोय सीमा रेषेच्या पार. येतोय हा चौकार. आता बॉल 14 आणि त्यामध्ये 28. 14 मध्ये 28 राहिल्या. 14 बॉल आणि त्यामध्ये 28 ची आवश्यकता असेल. चौदा चेंडू आणि 28 धावा. हा बॉल मात्र डॉट टाकलाय.
पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स, परंतु डॉट बॉल टाकला विनायकनं. आता बॉल राहिले 13 आणि त्यामध्ये 28 धावा. हा बॉल निर्णायक असेल, हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवर जर कदाचित डॉट आला तर मॅच मध्ये आणखी वेगळं चित्र चुरस पाहायला मिळेल. थोडस रंगबेरंगी क्रिकेट आता पाहायला मिळणार आहे. येणारे बॉल 13 आणि त्यामध्ये 28 धावीची आवश्यकता आहे. 13 बॉल 28. समोर विनायक आणि बॅट्समन आहेत, रिव्हर्स खेळतायत क्षेत्ररक्षक. आणि या बॉल, कदाचित या बॉलवर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चला आपण चेक करूया, आपण स्क्रीनवर चेक केलं जाईल. कदाचित या बॉलवर काय घडलंय, चेंडू आतमध्ये पडलाय, बाहेर पडलाय, या साऱ्या गोष्टी चेक केल्या जातील. कारण बरंच काही या बॉलवर. चला इथून मात्र चेंडू सेव्ह असेल. सीमा रेषेच्या आतमध्ये बॉल पडलाय. कदाचित एखादा तिथे थोडासा अगदी मातीचा थोडासा काहीतरी दगड वगैरे असावा आणि त्याला अडला आणि तो बॉल रिव्हर्स आला. बॉलवर पंच रन्स, 2 धावा. 2 धावाले या बॉलवर. धावसंख्या आता जोडली गेली ती तब्बल 32. 12 बॉल 26. 12-26चं समीकरण. या बॉलवर बरंच काही घडलं बघा. असं वाटलं कदाचित की हे चेंडू फास्ट मध्ये बाहेर जाऊन आला असावा, असं सुद्धा असेल, परंतु आतमध्ये अडला आणि तो लगेच बाहेर आला. रात्रीचं क्रिकेट अगदी पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी विशाल सर, कारण डोळ्यात तेल घालून साऱ्या गोष्टी कराव्या लागतात, नजर ठेवावी लागते. आणि पंचांचं काम तर खूप जोखमीचं काम आहे, खूप जोखमीचं. आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा तर मी म्हणेन कॅमेऱ्याचं कौतुक करूया. कारण आता जर हे दृश्य टिपलं गेलं नसतं तर किती क्रिटिकल असतं, वेगळं काही दृश्य पाहायला मिळालं असतं. चला पुन्हा एकदा या वेळेला समोर दिलाय अनिकेत धरे आणि त्यानंतरचा येतोय हा दमदार बिग हिट, सिक्सर, षटकार. चला चेंडू द्या.
टप्पा प्रॉपर न पडणं, थोडस खराब कामगिरी होणं, या साऱ्या गोष्टी होत आहेत. आणि त्यानंतर आता मात्र इक्वेशन आहे. या मॅच मध्ये येणारे बॉल राहिले 10 आणि 14ची आवश्यकता आहे. 10 बॉल 14. अनिकेत दरेचे या 2 बॉलवर आलेले 2 षटकार. त्यानंतर मग या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा थोडस एक ट्विस्ट मात्र निर्माण झालाय. आता 10 बॉल 14. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालाय आणि मोरिया जाबाज टीमनं टॉस जिंकलाय. मॅच नंतर लगेच अंमल करा आणि सेकंड सेमीफायनल लगेच आपण सुरू करूया. चला मॅचला सुरू करूया आपण. केला 10 चेंडू आणि 14. चला मॅच सुरू करायची आहे. सामना सुरू करा. दहा बॉल 14. क्या बात है. गुडघा टेकलाय, एक पाय मागे आणि त्यानंतर फटका खेळलाय 6 धावेसाठी. जबरदस्त स्ट्रोक. अगदी युवराज सिंग आणि त्याची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. बघा विशाल सर, अगदी तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर सुद्धा. आणि आता या फटक्यानं मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल 9 आणि त्यामध्ये 8ची आवश्यकता. 9 मध्ये 8. हाफिज 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 लाईनचा बॉल. अगदी गती कमी आहे पाहायला मिळत आहे. गती वाढवणं गरजेचं होतं. जर बॅट्समन ऑफ स्टंपला येतोय, जागा बनवतोय, तुम्ही एखादा यॉर्कर बॉल फेकणं महत्वाचं आहे. वाईड यॉर्कर, एखादा वाईड बॉल जाणं त्यापेक्षा खूप महत्वाचं. परंतु इथून मात्र घडलं काय, अनिकेत दरेचे 4 बॉल आणि त्या 4 बॉलवर आलेले 4 षटकार आणि या मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय. 8 मध्ये आता 2 धावा. 8 चेंडू आणि 2. या वेळेला क्या बात है. जबरदस्त जबरदस्त फटका. नजाकत फ्लड 6. अगदी लॉंग लेग आणि षटकाराने धावसंख्या तब्बल 62. इथून सामना जिंकलाय. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि मेगा फायनल मध्ये जिंकला पोहोचलाय तो श्री गुरुदत्त 11 हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि अभिनंदन. हार्डलक टीम लावण्य फायटर्स. अनिकेत दरे हा मात्र महागडा. 5 बॉल 5 षटकार. मॅचचं पूर्णपणे चित्र बदललं गेलं आणि इथून सामना जिंकला श्री गुरुदत्त 11 टीमना. कॉंग्रॅच्युलेशन. चला सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला